तळामध्ये डोनोवाननी छान फटके, फरेरांनी जास्त छान फटकेबाजी केली, त्याला एका अजून फलंदाजांनी चांगली साथ दिली आणि त्याच्यामुळे 220 धावांचा टप्पा हा राजस्थानला गाठता आला. हा धावफलक अजिबात छोटा नाही आहे, परंतु सध्याच्या घडीला सलामीच्या ज्या जोड्या गाजल्या त्याच्यामध्ये साई सुदर्शन आणि शुभमन गिलची जोडी ही जास्त सातत्यपूर्ण बॅटिंग करत आलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे दोघं तंत्रशुद्ध बॅटिंग करतात. शुभमन गिलच्या कालच्या बॅटिंगमध्ये तंत्रशुद्धता दिसून आली. कव्हर्सच्या डोक्यावरनं त्यांनी सरळ बॉलनी मारलेले फटके हे लाजवाब होते आणि दडपण जे होतं त्यांनी सुरुवातीपासून समोरच्या संघाच्या बॉलर्सवरती उलटवण्यामध्ये त्यांना यश आलं. हे म्हणत असताना एक लक्षात घ्या की गुजरातच्या बॉलर्सना जो मार पडला त्याच्यामध्ये सर्वात जास्त मार कमी षटकं टाकून सुद्धा राशिद खानला पडलेला आहे, जी गोष्ट सुद्धा अत्यंत कमी वेळा बघायला मिळते. याचा अर्थ T20 कोणावरती कधी प्रेशर कसं टाकेल हे सांगता येत नाही, परंतु शुभमन गिलची अप्रतिम बॅटिंग, साई सुदर्शननी त्याला दिलेली सुरेख साथ, त्यांची सलामीला झालेली आउटस्टँडिंग भागीदारी ह्याच्यामुळे गुजरात संघाकरता तो धावफलकाचा पाठलाग करणं हे सोपं होऊन बसलं. त्याला कारण ही सलामीची भागीदारी होती. साई सुदर्शनबद्दल काय बोलावं, लागोपाठ 2 सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशीचं शतक जसं हुकलं ते लक्षात राहत आहे, तसं साई सुदर्शनच्या हातातनं बॅट सुटून स्टंपावरती पडणं, प्लेड ऑन ज्याला म्हणतात, बॅटला लागून बॉल स्टंपावरती गेला, बॅट स्टंपाला लागली इथपर्यंत, पाय स्टंपाला लागला इथपर्यंत ठीक आहे, परंतु हातातनं बॅट सुटून स्टंपाला जाऊन लागणं या गोष्टी लागोपाठ 2 सामन्यात बघायला मिळाल्या. हा सुद्धा एक चमत्कारच म्हणायला लागेल. आणि नंतर मग जोस बटलरनी आणि तिवाती यांनी शांतपणे एक फिनिशिंग टच दिला आणि गुजरातचा संघ हा फायनलमध्ये आला आहे. फायनलबद्दल जर का बोलायचं झालं तर 2 अव्वल संघच फायनलला आलेले आहेत, याच्या बाबतीत कुठलीही शंका असायचं कारण नाही. कारण रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि गुजरात टायटन्स हेच असे संघ होते की ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण खेळ केला, कमीत कमी वेळेला नांगी टाकली, म्हणून ते फायनलला आलेले आहेत.